मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे। मुंबई पोलिसांचा क्राईम ब्रांचने एका अशा हाय प्रोफाईल टोळीचा आता पर्दाफाश केला आहे, जे पोलिसांचा बनावट गणवेश घालून आणि स्वतःला वरिष्ठ पोलीस अधिकारी भासवून सर्वसामान्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करत होते। मुंबई क्राईम ब्रांचने डीसीपी राजतिलक रोशन यांच्या टीमने अंधेरीतील प्रसिद्ध द लीला हॉटेल परिसरात सापळा रचून या टोळीचा मुख्य सूत्रधारासह तिघांना रंगेहात अटक केली आहे। या संपूर्ण कारवाईबाबत आणि आरोपींच्या मोडस ऑपरेटिंगबद्दल स्वतः मुंबई क्राईम ब्रांचने डीसीपी राजतिलक रोशन यांनी काय माहिती दिली हे पाहूयात। आमच्याकडे कंप्लेंट आलेले होते की एक इसम आहे जे स्वतःला वरिष्ठ पोलीस ऑफिसर सांगतात आणि तो त्यांचे तशा प्रकारचे दाखवून लोकांची फसवणूक करीत आहे। आणि त्यामध्ये त्यांनी लोकांकडून पैसे घेतलेले आहे किंवा मेडिएशन करतात की त्यामध्ये ते काम करून देणार आणि त्यामध्ये एक इसमांची चिटिंग झालेली होती आणि त्यामध्ये 10 लाख रुपये त्यांचे गेलेले होते। त्यानंतर आम्ही खात्री केले आणि हा इसमांवर आम्ही ट्रॅप लावले। तर काल ते लीला हॉटेलला तो आणि अजून दोन इसम त्यांच्यासोबत आम्ही पकडलेले आहे। त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेले आहे। ते गुन्हा पुढील तपास युनिट 1 करीत आहेत आणि त्यांना कोर्टमध्ये प्रोड्यूस केले। आज माननीय कोर्टने त्यांना 4 दिवसची पोलीस कस्टडी दिलेली आहे। त्यांचे जे इतिहास आहे ते बरेच काही वर्षापासून त्यांनी फोर्स आयडेंटिटी कार्ड पण बनवलेले आहे आणि ते स्वतःला एसीपी आणि डीसीपी मुंबई सांगतात। तर त्याप्रमाणे आमचे पुढील तपास चालू आहे आणि पुढील अजून कोणाची फसवणूक यांनी केलेली आहे त्यावर पण आमचे तो पण आमचे तपासाचा भाग आहे। हामध्ये जे एक आरोपी आहे, 3 आरोपी आहे। हामध्ये एक आरोपी असा पण आहे ज्यांच्यावर पूर्वी 3 अभिलेखावर गुन्हे आहेत। त्यांच्यावर 3 वेगवेगळे पोलीस स्टेशनला, कस्तुरबाला गुन्हा आहे, साकेनाकाला आहे आणि खेडवाडीला आहे। चिटिंग आणि फॉर्जरीचे गुन्हा आहे। सर नक्की काय म्हणजे सांगायचे का मोडस ऑपरेंडी होते की स्वतःला ॲज अ एसीपी किंवा डीसीपी इंट्रोड्यूस करत होते की ते हा रँकचे ऑफिसर आहे आणि त्याप्रमाणे लोकांना वाटत होते हा ॲक्च्युली पोलीस ऑफिसर आहे आणि त्याप्रमाणे यांनी ओळख वाढवून आणि त्यांच्यावर ट्रस्ट वाढवून लोकांची आर्थिक फसवणूक त्यांनी केलेली आहे। अशा प्रकारचे काही निष्पन्न नाही झाले। तर ह्यांचे जे इतिहास आहे स्वतःला वरिष्ठ पोलीस ऑफिसर सांगणे पण ॲक्च्युली हा नाही आहे। ते ह्यांचे जवळपास 10 वर्षापासून त्यांचे चालू आहे। मूळ हा जे एक आरोपी आहे ते सांगलीचा आहे आणि दुसरा आरोपी पण सांगलीचा आहे। तिसरा जे आरोपी ते मुंबईचे आहे। बँकांकडून मोठे कर्ज मंजूर करून देण्याच्या नावाखाली ही टोळी लोकांना आपल्या जाळ्यात ओढायची आणि लाखो रुपयाचा गंडा घालायची। पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या निदर्शनानुसार जॉईंट सीपी अनिल कुंभारे आणि ॲडिशनल सीपी कृष्णकांत उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली क्राईम ब्रांच युनिट 9चे प्रभारी पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ आणि त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे। सहार पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या तोतया पोलिसांनी आतापर्यंत आणखी किती नागरिकांना लुटले आहे याचा सलोख तपास आता क्राईम ब्रांच करत आहे। ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा।